नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महाफास्ट 50 प्रश्न बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलमधले आपले स्वागत आहे. आजचे व्हिडिओ आहेत. आजचा प्रश्न आहे 601 ते 650, भाग 13वा आहे. 1000 प्रश्न सिरीज पाहत आहोत. दिनांक 16/8/2024. बेसिक एज्युकेशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर चालू करूया. भाग 13. प्रश्न क्रमांक 601, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 202, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? तर बरोबर उत्तर आहे कोहिमा ही राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 603, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? तर बरोबर उत्तर आहे अंजी या नदीवर उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 604, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 605, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर बरोबर उत्तर आहे तोरणा किल्ला. प्रश्न क्रमांक 607, भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? तर बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 607, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर बरोबर उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 608, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर बरोबर उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 609, रास्त गोपतर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर याचं बरोबर उत्तर आहे दादाभाई नौरोजी यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 610, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे एलन ह्यूम. प्रश्न क्रमांक 611, चवदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 612, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर बरोबर उत्तर आहे राष्ट्रपती. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 613, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? तर बरोबर उत्तर आहे ब जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 614, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? तर बरोबर उत्तर आहे स्वादपिंड. प्रश्न क्रमांक 615, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर बरोबर उत्तर आहे रणथंबोर. प्रश्न क्रमांक 616, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 617, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर बरोबर उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 618, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर बरोबर उत्तर आहे छत्तीसगड. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. 619 प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीग स्थापना कोणी केली? तर बरोबर उत्तर आहे रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? तर बरोबर उत्तर आहे 34. प्रश्न क्रमांक 621, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कुठे होतो? तर बरोबर उत्तर आहे नरसिंहवाडी. तर सर्वांना PDF पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, PDF देतो. 622वा प्रश्न आहे, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर बरोबर उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न क्रमांक 623, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर बरोबर उत्तर आहे देवनागरी. प्रश्न क्रमांक 624, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर बरोबर उत्तर आहे ॲनिमिया हा रोग होतो आजार. प्रश्न क्रमांक 625, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर बरोबर उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 626, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे पंचगंगा या नदीवर बांधण्यात आलेली आहे. तुम्हाला सर्वांना PDF पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 627, विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो? तर बरोबर उत्तर आहे 9 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो.
प्रश्न क्रमांक 628, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे गुलगर्म या ठिकाणी आहे. 629वा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? तर बरोबर उत्तर आहे ॲमेझॉन नदी सगळ्यात मोठी आहे जगातील. प्रश्न क्रमांक 630, महाराष्ट्र तंटामुक्ती गाव मोहीम कधीपासून सुरू झाली आहे? तर बरोबर उत्तर आहे 15 ऑगस्ट 2007 या दिवसापासून सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 631, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 632, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? तर बरोबर उत्तर आहे गॉर्डन चिली यांनी विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 633, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे आनंद यादव. प्रश्न क्रमांक 634, रेबीज या आजारात किती दिवसाच्या रोगबीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? तर बरोबर उत्तर आहे 10. प्रश्न क्रमांक 635, कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर बरोबर उत्तर आहे पारस. प्रश्न क्रमांक 636, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली आहे? तर बरोबर उत्तर आहे विलासराव साळुंखे यांनी विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 637, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 638, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बरोबर उत्तर आहे 1993. प्रश्न क्रमांक 639, भारतीय लष्कराने रिकामजागा रोजी गोवा पोर्तुगालच्या ताब्यातून मुक्त केला? तर 29 डिसेंबर 1961ला. प्रश्न क्रमांक 640, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर बरोबर उत्तर आहे हिरा हे कठीण रूप आहे कार्बनचे. 641वा प्रश्न आहे, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे? तर बरोबर उत्तर आहे पंजाब. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर बरोबर उत्तर आहे टायबर या नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 643, फाल्गू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे झारखंड. प्रश्न क्रमांक 644, कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला? तर बरोबर उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 645, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? तर कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट हे वापरतात. तर प्रश्न क्रमांक 646, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे जेम्स चांडविक यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 647, सन 1859 चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? तर बरोबर उत्तर आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज हे मांडलेलं आहे. 648वा प्रश्न आहे, लोक खनिजातील लोहांच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोतवाल प्रकारात सर्वात जास्त लोहाचा प्रमाण असते? तर मॅग्नेटाईट हे असते. प्रश्न क्रमांक 649, ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर बरोबर उत्तर आहे प्रदीप. शेवटचा प्रश्न आहे 650, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे? तर बरोबर उत्तर आहे 14. तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग संपलेला आहे मित्रांनो. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. सर्व प्रश्न गुगलून घेतलेले आहे. काय चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. एक झाड नक्की लावा आणि आपल्याला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला PDF देतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव